नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या हिशोबाने कसं काम होऊ शकतं, काय आहेत पॉसिबिलिटी ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. ओके, सो डेटा कसा आला आहे, SGX काय काम करतोय ते आपण समजून घेणार आहोत. तर आज जर बघितलं तर मित्रांनो, आज फार चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे पॉझिटिव्ह साईडला आणि थ्रू आउट द डे निफ्टी एकदम वरच्या लेवललाच तो त्या ठिकाणी सस्टेन झालेलं आहे. ओके, सो एकदम साईडवेज आणि पॉझिटिव्ह साईडला मूव्हमेंट जी आहे अपेक्षित होती, लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्या हिशोबाने झालं. ओव्हरऑल जरी डेटा निगेटिव्ह होता, पण आज जे झालेत ना ड्रास्टिक चेंजेस ते फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो बघा 7.25 पर्यंत आलेले आहेत रिटेलरच्या पोझिशन, म्हणजे त्या ज्या पोझिशन आहेत पॉझिटिव्ह पोझिशन त्यांनी कमी केलेल्या आहेत. ओके, आणि FIsनी त्या ज्या निगेटिव्ह पोझिशन्स आहेत त्यांच्या थोड्याशा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते ऑलमोस्ट 1,00,000च्या ज्या पोझिशन्स आहेत त्या थोड्याशा सांभाळताना दिसलेल्या आहेत. आणि प्रोने फार चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि ऑलमोस्ट अगेन 1,15,00,000 क्वांटिटी पॉझिटिव्ह झालेले आहेत. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं आपण तर आता हे जे काम झालेलं आहे ना, हे पुट शॉर्टिंगवरती झालेलं आहे बऱ्यापैकी प्रॉप डेस्ककडून. ओके, तसं FIsकडून पण सेम पद्धतीने काम झालेलं आहे आणि रिटेलरचं म्हणाल तर रिटेलर त्याच्या अपोजिट काम करतो. तर ते ह्या ज्या पोझिशन आहेत ह्यांना त्या ठिकाणी आपल्याला हे कराव्या लागतात. सो अशा पद्धतीचं काम आहे मित्रांनो. SGX पॉझिटिव्ह दाखवतोय. डेटावरती फार पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला बघायला मिळालेत. ॲटलिस्ट उद्याची जी एक्सपायरी आहे ती फार अशी ड्रास्टिक हेवी निगेटिव्ह साईडला किंवा एकदम मोठं निगेटिव्ह असं तर अजिबात नाही आहे. चांगल्या पद्धतीचं कन्सोलिडेशन दोन्ही साईडला आणि ते पण पॉझिटिव्ह साईडला आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, सो त्यासोबतच काही स्टॉक्समध्ये जर बघितलं ना तुम्ही, फार चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे. तर आज कुठला 20% अप्पर सर्किटवाला स्टॉक आपण पकडला तो बघायचा आहे. ओके, त्याची एंट्री प्राईस काय होती, एक्झिट प्राईस काय होती, त्यानंतरून जो रिस्क रिवॉर्ड होता तो कशा पद्धतीने आपल्याला हेवी रिस्क रिवॉर्ड पॉसिबल झाला ते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही अपडेट्स द्यायच्यात ॲक्च्युली. मार्केट जे आहे ते जे पण दिशा चेंज करेल तर ते दिशा जी चेंज आहे ना आपल्याला ह्या डेटावरती दिसेल. ओके, तो डेटा जो आहे तो अशा पद्धतीने चेंज होताना आपल्याला हळूहळू दिसतोय. तो हा ड्रास्टिक डेटा चेंज आहे ना, असा अजून 1-2 दिवस आला की आपण समजू की आता काहीतरी पॉझिटिव्ह घडामोडी घडतायत. आता हे पोर्टफोलिओ लेवलला पण आपल्याला बघायला मिळत आहेत या घडामोडी, की जे पॉझिटिव्हिटी आलेली आहे तर ही पॉझिटिव्हिटी तर याच्यावरती आहे का? ओके, सो इथे तुम्ही बघाल आता तर मी तुम्हाला चार्ट दाखवतो, ते ग्राफ दाखवतोय. हा जो स्टॉक आहे ह्याने आज लावलेला आहे अप्पर सर्किट 20%चं. तर ह्याची एंट्री लेवल, ओके, ह्याची एंट्री लेवल मी ग्रुपवरती ऑलरेडी अपडेट केलं होतं. तुम्ही ग्रुपवरती अजूनही नसाल तर फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आहे, तिथे जा. खाली लिंक दिलेली आहे कमेंटमध्ये, तिथे जाऊन तुम्हाला चेकआउट करायचं आहे. त्या ग्रुपला ॲड व्हायचं आहे आणि आपली जी जर्नी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला हे करायची. ठीक आहे, सो डिजिटाईड नावाचा जो स्टॉक आहे, हा डिजिटाईड जो स्टॉक आहे ह्याने लावलेली आहे आज जर्नी. ओके, तर ही जर्नी लावलेली आहे 20%ची. हे बघा, हा डिजिटाईड नावाचा जो स्टॉक आहे, एकच मिनटं, थोडंसं स्लो झालेलं आहे मित्रांनो. तर आपले जे स्टॉक आहे ते अशा पद्धतीची ह्या जर्नीला होतात. तर ह्याच्या पाठचं जे लॉजिक आहे ना ते समजून घ्या. याच्या पाठी काही गेम आहे. जर ही मुवमेंटच आलीच नाही, ओके, ही मुवमेंट जर आलीच नाही तर आपल्याला त्यातून प्रॉफिट होईलच कसा? तर रिटेलर काय करतोय, जे 4% 5% जाणारे शेअर्स आहेत दिवसभरात, असे शेअर्स फाइंड आउट करतो. कुठला स्विगी झोमॅटो शेअर भेटला की त्याला बाय कर, सेल कर आणि अशा पद्धतीने हे होतं. तर हा स्टॉक फाइंड आउट झाला होता. 110 लेवलला आपली एंट्री होती आणि 108 जो आहे तो SL होता आणि तिथून तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचे ऑलमोस्ट नॉन स्टॉप 122ची त्या ठिकाणी आपल्याला हे झालेलं आहे. ठीक आहे, तर हा असा मोठा रिस्क रिवॉर्ड जोपर्यंत भेटणार नाही ना तर ती जर्नी पॉझिटिव्ह होणार नाही. ठीक आहे, तर त्याचं रिझन असं, रिटेलर काय करतो, हेवी क्वांटिटी त्या ठिकाणी परचेस करतो. मग जो स्टॉप लॉस येतो ना
तो अशा पद्धतीने कुठेतरी छोट्याशा एखाद्या कॅन्डलचा स्टॉप लॉस येतो. ओके. तर मग हा स्टॉप लॉस इथे ठेवला तर तो हिट झाला. वरती गेला, परत खाली आला तर भीती वाटायला लागते. कारण स्टॉप लॉस जो आहे तो छोटा झालेला असतो. मग अशा पद्धतीची ही जी मोठी रॅली आहे ना, ती कॅप्चर करण्यासाठी वेगळी सायकॉलॉजी लागते. ती सायकॉलॉजी समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काही टायमिंग्ज महत्त्वाचे असतात. त्या टाईमातच एंट्री झाली पाहिजे. त्या टाईमातच आपल्याला त्या पर्टिक्युलर क्वांटिटीज एंटर झाल्या पाहिजे. तर हा जो गेम आहे, हा रँडमनेस कमी करण्याचा गेम आहे. आपल्याला प्रॉबॅबिलिटी वाढवायची. आपण कुठल्याही लेव्हलला ट्रेड घेत बसलो. आता मी बोललो हा स्टॉक पॉझिटिव्ह आहे. ह्याच्यात काही लक्षणं आहेत, मोठे प्लेयर आलेले आहेत, काही घडतंय. मग आता ह्या लेव्हलला जर एंट्री घेतली, तर आपला तो रिस्क रिवॉर्ड फेवरमध्ये येईल का? नाही येणार. कदाचित लॉस बुक कराल आणि नंतर तो वर पण जाईल. पण हे आपल्यासाठी नाही आहे. आपल्याला एंट्री ह्या लेव्हलला झाली पाहिजे आणि इथून इथपर्यंत हे गेलं पाहिजे. ओके. स्टॉप लॉस हिट झाला, इट्स ओके. ठीक आहे. तर 2 वेळा होईल, 3 वेळा होईल, 4 वेळा होईल. पण एकदाच 1:5, 1:10 सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कॅप्चर करता येईल. तर एक जरी स्टॉकने आपल्याला हे दिलं, तर आपला जो रिस्क रिवॉर्ड आहे तो फेवरमध्ये येईल. तर अशा हिशोबाचं काम आहे. अजूनही तुम्ही ह्याच्याकडचे जे मिथ्स आहेत, जे प्रॅक्टिकल अप्रोच आहे, त्याला अप्रोच नाही करत आहे, तर फार चुकीची गोष्ट करतात. त्याचं रिझन असं, मी तो जस्ट आज एक मजेने उदाहरण सांगतो. समजा हा एक कार्यकर्ता आहे. ओके. हा काय करतोय? हा काहीतरी लँग्वेज सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्या स्टॉक मार्केटच्या भाषेत हा सपोर्ट रेझिस्टन्स सांगतोय. ओके. आता हा बोलतोय फ्रेंच आणि हा आपला कार्यकर्ता आहे मराठी. ओके. आणि ह्याला ना हिंदी बोलता येतं नीट, ना याला इंग्लिश बोलता येतं, फ्रेंच तर लांबच राहिलं. पण हा काय करतोय? असे हातवारे करून काहीतरी विचारतोय. ठीक आहे. इकडं जायचंय असं काहीतरी त्याला तो हे करतोय. तर हा पण त्याला मान हलवतोय आणि इट्स ओके. बरोबर आहे. तू जे विचारतोय ते बरोबर आहे. आता ह्याची लँग्वेज ह्याला कळेना आणि हा काय बोलतोय ह्याला कळेना. पण ह्याच्या ज्या भावना आहेत, म्हणजे ह्याला काय समजा आता हा पाणी मागतोय प्यायला याच्याकडे असं कन्सिडर करा. हा याच्याकडे पाणी मागतोय प्यायला आणि ह्याने हातवारे करून मला पाणी दे प्यायला. तर हा ह्याला पाणी देतो. ठीक आहे. तर आता ह्याला काय वाटतं, की मला ह्याची भाषा कळाली. ह्याला पण वाटतं ह्याची भाषा ह्याला कळाली. तर असंच होतंय नेमकं ज्यावेळी आपण स्टॉक मार्केटचं एज्युकेशन घेतो किंवा असं काही मार्केटची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर इथं आपण ऐकतो सपोर्ट रेझिस्टन्स, आपण इथं ऐकतो अजून कुठलं लिक्विडिटी, दुनियादारीचे इंडिकेटर, काही ऑसिलेटर, RSI, बॉलिंगर बँड वेगळे-वेगळे अँगलनी इथं 9चं 5 करा, 5चे 10 करा, काहीतरी वेगळं-वेगळं करा. तर हे 9, 5 जे पण काही आकडे येतात ना या इंडिकेटर्समध्ये ते मागच्या कॅन्डलचा ॲव्हरेज असतो. ठीक आहे. तर ह्याला काहीतरी सांगितलं, की असं-असं कर. तर हा म्हणतो ओके. कधीतरी ते सक्सेस होतं. म्हणजे हा जो पाणी मागतोय, ही भाषा याला कळालंय असं वाटतं. पण रिॲलिटीमध्ये तो वेगळं काय सांगतोय, ते ॲक्चुअल काय सांगतोय हे आपल्याला नाही समजतंय. ठीक आहे. तर अशा हिशोबाने आपल्याला ॲक्चुअल हा बोलला मिनरल वॉटर प्लीज. तर मग ह्याने पण बोललं पाहिजे येस टेक धिस काइंड ऑफ. ठीक आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या झाल्या पाहिजे. तर ही जी भाषा आहे, ही भाषा वेगळी आहे. ही भाषा ही आहे. ही रिस्क रिवॉर्डची भाषा आहे. ही अशी भाषा आहे. इथे बाय कर, इथे सेल कर. ओके. एवढासा छोटासा स्टॉप लॉस दे, नाहीतर हे कर. नाहीतर मग रँडम एंट्र्या घे, हेवी क्वांटिटी घे. इथून इथे गेला तरी 5,000चा प्रॉफिट हो, पण 50 पैशात एक्झिट मारायला लावेल तो. जर अशा पद्धतीचा उलटा कार्यक्रम होत असेल तर. ओके. सो हेच होतं. फॉरेक्सवाले पण जे कार्यकर्ते आहेत, लिव्हरेज घेतात 1:30, 1:40 आणि मग एकच कॅन्डलला स्टॉप लॉस हिट किंवा चुकून माकून एक वरती गेली, तर थोडंसं ग्रीन गेलं कधी बघवतच नाही. ठीक आहे. तर मग तो लॉस बुक होतो आणि असं प्लस मायनस लॉस बुक होतो. तर मग मार्केटला दोष देण्यात काय पॉईंट आहे? मार्केटने तर सरळ-सरळ मूव्हमेंट दिलेली आहे. पण माझा रिस्क रिवॉर्ड चुकलाय तर मग ते मला सजा त्याची भोगावी लागेल ना. ठीक आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा अगेन अपील करतो, शिकायचं असेल तर योग्य व्यक्तीकडून शिका. जो कोणीतरी सायकॉलॉजी देईल, प्रॉपर रिस्क रिवॉर्ड देईल, काहीतरी फॅक्ट्स देईल. अदरवाईज हे व्यर्थ आहे. ही भाषा अर्धवटच आहे. ठीक आहे. सो थांबूया. उद्याची एक्सपायरी जी आहे ती पॉझिटिव्ह नोटवर क्लोज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. रिझन बिंग डेटावरती फार
चांगल्या पद्धतीचे सुंदर चेंजेस झालेले आहेत पॉझिटिव्ह साईडला. ओके. तर कदाचित लवकरात लवकर हे सुधारावं आणि आपले पोर्टफोलिओ वरती जावे. ओके. सो अशा पद्धतीचं हे गणित आहे. उद्याची एक्सपायरी फार व्होलाटाईल नाही आहे. पॉझिटिव्ह साईडला ती राहू शकते. नॉमिनल. ओके. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही उलथापालथ होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. साईडवेजच राहील पॉझिटिव्ह साईडला. ओके. सो अवॉइड बाईंग, हेवी बाईंग, कारण मोठ्या मुवमेंटची शक्यता कमी आहे. ठीक आहे, थांबूया. अशाच व्हिडिओजसाठी, अशाच इन्साईटफुल नॉलेजसाठी ग्रुपवरती या. ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे. ठीक आहे. थँक्यू. थांबूया.